धुळे महापालिका आता स्वयंपूर्तीकडे वाटचाल करताना दिसत आहेत। कारण धुळे महापालिकेच्या इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवल्यानंतर आता धुळे महापालिकेच्या जो काही कचरा डेपो आहे, ज्या ठिकाणी कंपोस्ट डेपो तयार करण्यात आले आहे, कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, या ठिकाणी आता 300 किलोवॅटचा क्षमतेचा सोलर पार्क उभारण्यात येणार आहे। जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी 300 किलोवॅट क्षमतेचा सोलर पार्क या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। आणि या ठिकाणी जी काही कंपोस्ट खत तयार करण्यासाठी लागणारी जी काही वीज आहे, ही वीज यामुळे वाचणार आहे। जवळपास 50% वीज या ठिकाणी वाचणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिकेने स्वतःच्या इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवला आणि त्यातून वीज बचत केली आहे। त्यानंतर आता या कंपोस्ट डेपोमध्ये 300 किलोवॅट क्षमतेचा हा सोलर पार्क पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विजेच्या बिलामध्ये या ठिकाणी बचत होणार आहे। टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी सोलर प्रकल्प उभे करण्यात येणार असून तसं नियोजन महापालिकेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे। जवळपास या ठिकाणी महापालिकेची जी काही आर्थिक जी काही उलाढाल आहे, या उलाढालीमध्ये जो काही मोठ्या प्रमाणात खर्च विजेवर होत असतो, हा विजेवरचा खर्च यामुळे इकडे या महापालिकेमध्ये वाचणार आहे। त्यामुळे 2 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी ही वीज वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असून धुळे महापालिका आता स्वयंपूर्तीकडे वाटचाल करताना दिसत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।